एवढी काय घाई करता? घाई नाही तर काय करू? डॉक्टरांनी 10 पर्यंत बोलावलं होतं, 9:30 तर इथंच झाले. 10-15 मिनिटं जरा उशीर झाला तर चालत नाही. डॉक्टरांनी काल काय सांगितलं होतं? दवाखाना उघडायच्या अगोदर या म्हणून, म्हणजे कोणाला कळणार तरी नाही. बरं चल, मी जातो. चल येतो रे बाळा, बाबाला बाहेर काम आहे. बाबा बाहेरून आल्यावर तुझ्यासोबत बोलते बरं. येतो येतो. आई, या जगात सर्वात पवित्र नातं कोणतं असेल ना, तर ते म्हणजे आई आणि तिच्या बाळाचं. कारण हे नातं फक्त रक्ताने नाही, तर मन आणि भावनेनं जोडलेलं आहे. या नात्यात निस्वार्थ असं प्रेम आहे. या जगात जन्माला यायच्या आधी त्याचं स्वातंत्र्य विश्व कुठं असेल ना, तर ते म्हणजे आई. पण माझ्या होणाऱ्या या बाळाला मी काय म्हणून हाक मारू? मुलगा की मुलगी? आई ग, काय झालं? काय झालं? बाळाने लाथ मारली. काय रे, आतापासून आम्हाला लाथा मारायला लागला का? अजून तर आम्ही म्हातारे पण नाही झालो. तुम्ही पण ना. याला आतापासून सांगितलेलं बरं, नाही तू उगा आपल्याला म्हातारपणात लाथा मारायचा. तुम्हाला एक विचारू का? विचार ना. तुम्हाला मुलगा पाहिजे की मुलगी? मला? तुला काय वाटते? तर मला कसं करणार तुम्हाला काय पाहिजे तर? तुला काय पाहिजे? मला मला कोणतीच आई आपल्या पोटात वाढत असलेल्या अंशाला मुलगा किंवा मुलगी असा भेद करत नाही. तर ती बघते फक्त आपलं बाळ म्हणूनच. मग ते जन्मानंतर पण का असेना. कदाचित याचमुळे तिला तीनही विश्वात सर्वोच्च स्थान असेल. पण जर यात कुणी आपला स्वार्थ बघत असेल ना, तर ते म्हणजे हॅलो. हा बाबा, मी तुम्हाला ते फोटो पाठवले आहेत, एकदा चेक करून सांगा ना. ते कॅटरिंग आणि हॉलवाल्याने कोटेशन दिलंय. काय करायचं मला सांगा एकदा. मग अरे तपासायचं काय बाळा, आता तुला तुझ्या पद्धतीनं जसं योग्य वाटते तसं तू कर. फक्त पोरीच्या लग्नात कशाची कमी पडता कामा नये. एकुलती एक बहीण आहे ती माहिती, तिच्या लग्नात कायची कमी पडणार आहे? तुम्ही मला सांगा ना ते काय करायचं तर. मग पाहतो मी पाहतो. ओके ओके, चालतंय. मग ठेवतो बाबा. हो हो. बाळा, या व्यवस्थेने स्त्रियांसाठी काही चौकटी बनवलेल्या आहेत.
ज्यामध्ये तिला तिचं संपूर्ण आयुष्य सेकंडरी भूमिकेत जगावं लागते. तिचं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं. पण जेव्हा ती या चौकटीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते, तेव्हा पुरुषार्थ असलेल्या लोकांकडून तिचा छळ केला जातो. किती वाजले? अहो ते किती वाजले म्हटलं? 10. तुझं ऑफिस किती वाजेपर्यंत असते? अहो ते ऐका ना, मी काय म्हणते, मी जेवढं विचारत तेवढं सांग फक्त. 6:30 पर्यंत. मग आता मला एवढं सांग की तू आतापर्यंत कुठं आणि काय करत होती? अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ते ऑडिटमुळे जरा वेळ होईल म्हणून. ऑफिसमध्ये फक्त तुलाच काम असतात का? मी केला होता तुझ्या ऑफिसमध्ये कॉल, त्यांनी तर सांगितलं तू 8:30 वाजताच निघाली म्हणून. हो मी 8:30लाच निघाली होती, पण ती रस्त्याने ना मला माझी कॉलेज फ्रेंड भेटली, वा, त्यामुळे. छान. तुला माहित असताना की तुला उशीर झालाय, घरी कामं पडलेली आहेत, तरी तू तिच्यासोबत टाइमपास करत बसली. हो टाइमपास नाही, तिचं आणि तिच्या नवऱ्यामध्ये ना जरा भांडणं चालू होते, तर त्याविषयी जरा बोलत होतो तर उशीर झाला. भांडण तिचं आणि तिच्या नवऱ्यामध्ये होतं, तुझं त्यात काय काम होतं? हो ती प्रॉब्लेम मध्ये होती म्हणून जरा. मग एखादा कॉल करून सांगायचा ना. मी केला होता कॉल तुम्हाला. हे बघ, खोटं बोलू नको. तुझा मला एकही कॉल आला नाही. मी खरंच तुम्हाला कॉल केला होता. मी जेव्हा निघाले ना ऑफिस मधून तेव्हा तुम्हाला कॉल केला. केला होता? हो मी केला होता. दाखव. हो मी खरंच तुम्हाला कॉल केला होता, पण ते काय ना नेटवर्कमुळे तुम्हाला कॉलच लागला नाही. हे बघ, तू माझं डोकं तापवू नको. तुझा कॉल नाही लागला ना, हो मी मग केला. एखादा मेसेज करून सांगायचं ना. अहो ते तिच्याशी बोलता बोलताना जरा माझं लक्षच नाही राहिलं. जेव्हा एका पुरुषाला वाटतं त्याचं स्त्रीवरचं प्रभुत्व कमी होत आहे, त्यावेळी तो तिला मारून आपलं तिच्यावरचं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण या व्यवस्थेने स्त्री ही आपल्यापेक्षा हीन असल्याची मानसिक भावना त्याच्या मनात रुजवलेली आहे. मला काय वाटते, आता आपण बाळाची प्लॅनिंग करायला पाहिजे. आज अचानक कसं काय डोक्यात आलं? अचानक नाही ग. मग आता तूच बघ ना, आपल्या लग्नाला किती दिवस झाले. मला तरी असं वाटतं की घरात एखादं मूल पाहिजे. आणि तसंही या वयात मूल नाही करायचं, काय म्हाताऱ्या वयात करायचं? नाही नाही, मी काय म्हणते, मला काय वाटते, बघा ना, आता कुठे लग्नानंतर मी माझ्या जॉबवर फोकस करू शकले, आणि आता मध्येच प्रेग्नेन्सीचं म्हटल्यावर माझ्या जॉबचं कसं? जॉबचं कसं म्हणजे? अगं प्रेग्नेन्सी म्हटल्यावर जॉब स्किप करावंच लागेल ना. आणि तसंही मी आहे ना. मग माझ्या एवढ्या शिक्षणाचा काय उपयोग? मी तुला कुठं म्हटलं तू जॉब सोड म्हणून? अगं आपलं बाळ झाल्यानंतर तू तुझा जॉब कंटिन्यू कर ना. तुम्हाला वाटते का एकदा बाळ झाल्यावर माझं जॉब करणं पॉसिबल होईल म्हणून? हो ऐका ना, मी या पोस्टसाठी खूप मेहनत केली आहे. हो एकदा का मी हा जॉब सोडला ना, खरंच मला असा चान्स परत मिळणार नाही, आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी. मला हे सगळं कळते, पण मला असं वाटते सध्या तरी आपल्याला बाळ होणं महत्वाचं आहे. हो हो मी कुठे नाही म्हणते, पण सध्या नाही करूयात ना प्लॅनिंग आपण, प्लीज. हे बघ दिव्या, ह्या गोष्टी आहेत ना योग्य वयातच व्हायला पाहिजे. कारण एकदा काही वय गेलं तर खूप कॉम्प्लिकेशन्स येतात, आणि मी हे रिस्क नाही घेऊ शकत. अहो पण बिन काही नाही. तुला जे करायचं आहे ना ते नंतर कर. आधी आपली फॅमिली आणि नंतर तुझं करिअर.
जेव्हा मला कळलं की तू माझ्या पोटात आहेस, एका क्षणासाठी वाटलं की ही प्रेग्नन्सी अबॉर्ट करावी. कारण तू आल्यावर माझं माझ्या करिअरवर लक्ष देणं पॉसिबलच नव्हतं. पण शेवटी मी हे काहीच नाही. आणि कोणतीच आई आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलाचा त्याग करणार नाही. आणि राहिलं माझ्या स्वप्नांचं, तर ते मी तुझ्यात पाहिलं ना. पण जर रिपोर्टमध्ये मुलगी आली तर? आणि मुलगा आला तर? तो या विकृत मानसिकतेचा भाग होईल का? त्याच्यात पण पुरुषी अहंकार निर्माण होईल? तोही कुणाचे स्वप्नभंग करेल? काय झालं? अहो काय झालं? रिपोर्ट मिळाला नाही का? मिळाला ना. काय झालं मग? अहो सांगा तरी. कॉंग्रॅच्युलेशन, आपल्याला मुलगा होणार आहे. जर मला या मानसिकतेला बदलायचे असेल तर मला या कुजलेल्या विचारांना त्याच्या डोक्यात जाऊ न देता स्त्रीत्वाच्या भावना जाणता याव्या असे संस्कार त्याला द्यावे लागतील. मला माहिती आहे या मानसिकतेत लगेच बदल होणार नाही. पण जर मी सुरुवात केली तर तुझ्या येणाऱ्या बायकोला किंवा मुलीला तरी या चौकटीतून बाहेर जाऊन स्वतःचं आयुष्य जगता येईल. आणि कदाचित यातूनच एक नवीन सुरुवात होईल.